नमस्कार. माय महानगर लाईव्हच्या या चर्चामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला एका नवीन अपडेट देणार आहोत एका जुन्या प्रकरणाचीच. ते प्रकरण म्हणजे खेडकर प्रकरण. खेडकर म्हणजे हे बनावट IAS पूजा खेडकर, मनोरमा खेडकर, तिचे वडील दिलीप खेडकर, म्हणजे हे संपूर्ण कुटुंब कसं क्रिमिनल आहे किंवा त्यांची मानसिकता कशी आहे याबाबत आपण गेले अनेक दिवस वृत्तपत्रात वाचतोय, बातम्यांमध्ये तुम्ही पाहत असाल, टीव्हीवर तुम्हाला दिसत असेल की ह्यांची एक गुन्ह्यांची शृंखला आहे किंवा ह्यांचे जे खोडकरपणा आहे किंवा हे जे समाज विघातक काही कामं करतात यांची वारंवार चर्चा होते, पण पोलीस त्यांच्यावर कोणतीही ऍक्शन घेत नाहीत. बातम्या येतात, बातम्या झळकतात, रिपोर्टिंग होतं, पण त्यावर पोलिसांकडे जेव्हा आपण विचारायला जातो तेव्हा पोलीस त्यावर काही स्पष्ट उत्तर देत नाहीत. तपास सुरू आहे, प्रोसेसमध्ये आहे, अशी उत्तरं दिली जातात. पण ते जे कुटुंबीय आहेत ते तिथेच आसपास त्यांच्या शहराच्या भोवताली, आता ते पुण्यात आहेत, ते बरेचसे प्रकरणं त्यांची पुण्यातली आहेत, ते पुणे शहरातच असतात. पण प्रॉब्लेम असा होतो की पोलीस त्यांना पकडत का नाहीत? म्हणजे पोलीस त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात, त्यांच्या व्हॅन पर्यंत जातात, त्यांच्या अगदी बंगल्यात शिरून ते दोघं, म्हणजे ते कुटुंब घरात असताना त्या कुटुंबाने कुणाला तरी ओलीस ठेवलेलं असतं, त्या माणसाला सोडवलं जातं. पण पोलीस मग परत पोलीस स्टेशनला येतात, गुन्हा दाखल करतात आणि मग पुन्हा त्यांचा शोध घ्यायला सुरुवात करतात. म्हणजे हे असं झालं की काखेत कळसा आणि गावाला वळसा, अशीच काहीशी गत पुण्यात पाहायला मिळते. किंवा पोलिसांच्या या तपासामध्ये कुठेतरी एक शंका निर्माण होते की बाबा ह्या कुटुंबाला पोलिसांकडूनच अभय आहे का? या पोलिसांबाबत म्हणजे या कुटुंबियांसाठी पोलिसांचा कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर आहे का? किंवा या कुटुंबाचे एवढे कारनामे समोर आलेले आहेत. UPSC सारख्या एका आयोगाला त्यांनी फसवलेला आहे, जिथे अनेक विद्यार्थी, अनेक मुलं ही कष्ट करून एक्झाम देऊन एका अतिशय कठीण खडतर प्रवास करून ती परीक्षा क्रॅक करतात, पोस्टिंग मिळवतात. आणि त्याच एका महत्वपूर्ण आयोगाला जिथे तरुणांना रोजगार मिळेल किंवा तरुण त्या आयोगाकडे एक, म्हणजे भारतातल्या अनेक अशा संस्था आहेत किंवा अनेक असे आयोग आहेत, त्यातल्या त्यात एक विश्वसनीय आयोग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पण त्याही आयोगाला यांनी एक म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांनाही फसवलं आणि ते IASचं पोस्टिंग घेतलं वगैरे वगैरे. या सगळ्या तुम्ही तर स्टोऱ्या वाचल्यात असतील किंवा बघितल्या असतील. तरी देखील पोलीस त्यांच्यावर कोणतीही ठोस अशी कारवाई करत नाहीत. मग असं का होतं? यांच्या मागे कोण आहे? कोणी बडा राजकीय नेता आहे का? किंवा यांचे बड्या राजकीय नेत्याशी लागेबंदे आहेत का? असं का होतंय या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी अक्षय साबळे. तर आपण अक्षय साबळेकडनं या प्रकरणाबाबत अपडेट्स काय आहेत, नेमकं काय काय झालं हे जाणून घेणार आहोत. चला तर मग या चर्चेला सुरुवात करू. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह. अक्षय, आता पूजा खेडकर प्रकरण जे मध्यंतरी शांत झालं होतं किंवा माध्यमांमधनं ते थोडंसं मागे पडलं होतं, ते पुन्हा चर्चेत आलंय. त्याच्यामध्ये मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर म्हणजेच पूजा खेडकरचे आई वडील यांचं नाव विशेष करून घेतलं जाते. नेमकं हे प्रकरण पुन्हा चर्चेत का आलं? त्यामागचं कारण काय? मागच्या आठवड्यात ऐरोली आणि मुलुंड दरम्यान एक सिग्नल आहे, मॅकडॉनल्ड्स आहे, आणि तिथं काय झालं की सिग्नलवर पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांची एक लँड क्रुझर ही गाडी थांबली होती, MH12 RP 5000 नंबरची. खेडकरांच्या सगळ्या गाडींचा नंबर 5000 आहे. आणि ती गाडी थांबली होती आणि तिथं एक सिमेंटचा मिक्सर आला. त्या सिमेंटच्या मिक्सरची खेडकरांच्या गाडीला धडक लागली आणि मग तिथं खेडकर उतरले गाडीतनं. त्यांच्यासोबत एक बाउन्सर होता असं सांगितलं जातंय. आणि मग त्यांनी काय केलं की तो जो मिक्सर आहे त्यासोबत चालकासोबत एक हेल्पर असतो, त्या हेल्परला उचललं तिथनं आणि त्या चालकाला म्हणले की ह्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जातो, तू सुद्धा पोलीस स्टेशनला ये. मग जेव्हा या चालकानं काय केलं, मग हे प्रकरण आपलं मालक आहे त्या मालकाला सांगितलं, मिक्सरचा मालक आहे, आणि ते दोघं पोलीस स्टेशनला गेले, रबाळे पोलीस स्टेशनला. म्हणजे चालकासोबत जो क्लीनर असतो त्याला त्यांनी किंवा त्याला सोबत घेतलं. मग काय केलं, ते पोलीस स्टेशनला जातो म्हणले दिलीप खेडकर, पण ते पोलीस स्टेशनला गेले नाही. मग जेव्हा चालक आणि जो मिक्सरचा मालक आहे ते पोलीस स्टेशनला गेले, रबाळे पोलीस स्टेशनला, तेव्हा तिथं असं दिसून आलं की ते तिथं नव्हते. मग त्यांनी काय केले, रीतसर गाडीच्या नंबरवर तक्रार दाखल केली. पोलिसांना कळालं की ही गाडी पुण्याची आहे. मग पोलीस जो हेल्पर होता
त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करत आणि गाडीचा नंबर ट्रेस करत पुण्यातल्या बाणेर येथे आले. बाणेर येथे पूजा खेडकर यांचा बंगला आहे. तिथं आल्यावर झालं असं की सुरुवातीला मग ते आता ते पुण्यातल्या चतुर्शृंगी परिसरात आहे, पोलीस स्टेशनच्या अंडर येतं. मग त्यांनी काय केलं, ती माहिती तिथल्या पोलिसांना देणं महत्वाचं आहे, त्यामुळे त्यांना माहिती दिली आणि त्यांना घेऊन ते खेडकरांच्या घरी गेले. मग तिथे गेल्यावर तिथं पूजा दिलीप खेडकर आणि तो बाउन्सर तर नव्हता, मग तिथं मनोरमा खेडकर होत्या. मनोरमा खेडकर जेव्हा पोलीस त्यांच्यापाशी गेले, पोलिसांनी पूर्ण प्रकरण मनोरमा खेडकर यांना सांगितलं, पण मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात येऊन दिले नाही. मग असं सांगितलं जातं की मनोरमा खेडकर यांनी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले. बापरे. असंही सांगितलं जाते. मग पोलिसांनी कसं तरी प्रयत्न करत त्या जो हेल्पर होता त्या हेल्परला घरातनं बाहेर काढलं. हेल्परला बाहेर काढल्यानंतर त्यावेळेस जी ती धडकलेली गाडी होती लँड क्रुझर 5 नंबरची, ती गाडी सुद्धा तिथं होती. पण पोलिसांची चूक काय झाली की पोलिसांनी ती गाडी चौकशीसाठी घेऊन गेली नाही. मग यानंतर असं झालं की पोलिसांनी चतुर्शृंगी पोलिसांनी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अच्छा, म्हणजे जो हेल्पर किंवा जो क्लीनर आपण म्हणतो त्याला त्यांनी ओलीस ठेवलं होतं, पोलिसांनी त्याला सोडवलं. पण त्याच दरम्यान तिथे मनोरमा खेडकर उपस्थित होत्या आणि दिलीप खेडकर होते किंवा नव्हते. आता दिलीप खेड असंही सांगितलं जातं की दिलीप खेडकर तिथे होते. ओके. पण ते मागच्या दरवाज्यातनं पळून गेले असं सांगितलं जातं. ओके. अच्छा. आणि अशा वेळेस जी गाडी होती, ज्या गाडीची लँड क्रुझर गाडी 5,000 नंबरची, ओके, अपघात घडला होता, तर ती पण तिथे होती. ती काय जप्त वगैरे पोलिसांनी जप्त केली नाही असं सांगितलं जाते. ओके. मग आता जेव्हा गुन्हा दाखल केला त्यावेळेस हे दोन्ही दाम्पत्य आता पळून गेले किंवा फरार आहे असं म्हटलं जातंय. सध्या तर ते फरार आहेत. अच्छा. 4 ते 5 दिवस झाले फरार आहेत. अजून तर पोलिसांनी या संदर्भात पोलिसांनी काय म्हटलंय किंवा पोलिसांशी काय, म्हणजे पोलिसांनी जेव्हा पोलीस 2 ते 3 वेळा मनोरमा खेडकर यांच्या पूजा खेडकरचं जो घर आहे तिथलं बाणेरचं तिथं गेले. पण त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा जेव्हा गेले मनोरमा खेडकर होत्या, पण पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावं किंवा एक हे आहे की बाबा ते दिलीप खेडकर कुठे गेलेत हे विचारण्यासाठी हे थोडी तत्परता दाखवली पाहिजे होती, पण ती काय दाखवली नाही पोलिसांनी. किरकोळ कारण सांगितलं जातं की कुत्रे होते ते सोडले आले अंगावर. अरे हे असलं किरकोळ कारण पोलीस आता कुत्र्यांना घाबरायला लागलेत असं म्हणावं लागेल की ज्या पोलिसांकडे डॉग व्हॅन असतो, डॉग स्क्वॉड असतो, आता ह्याच जागी जर मोठं कोणतं एखादा दुसरा गुन्हेगार असता. अच्छा. आता लय काय प्रांजल खेवरकर प्रकरणच बरोबर की पोलिसांनी प्रांजल खेवरकरला रात्रीत जाऊन उचललं. पोलिसांना टीप मिळाली, पोलिसांना सगळं कळतं. मग म्हणजे त्या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवली, पण या प्रकरणात तेवढा ढिसाळपणा. हे काय पहिलीच वेळ नाही, हे आधीच्या पण प्रकरणात असंच झालंय. बरोबर. हो. आता याच्या मागे एक प्रकरण चर्चेत आलं होतं, मुळात म्हणजे पूजा खेडकर जेव्हा प्रकरण समोर आलं की बाबा तिचा IAS जे तिने म्हणजे तिच्याकडे जे पद आहे किंवा IAS म्हणून ती स्वतःला सांगते, तोच एक मुळात बोगसपणा होता असं सगळीकडून समोर आलं. आणि त्यानंतर मग अचानक एक व्हिडिओ समोर आला, तो मनोरमा खेडकरांचा होता आणि त्या असं बंदुकीचा धाक दाखवून शेतकऱ्यांशी काही बोलत होत्या. तो पुण्यातल्या पौड भागातलाच होता. नेमकं ते प्रकरण काय होतं? ते प्रकरण कधी उघडकीस आलं ते पण पहिल्यापासून सुरुवात करूया. की जेव्हा पूजा खेडकरचं प्रकरण जे बनावट कागदपत्रांच्या आधारे तिनं UPSC क्रॅक केली हे समोर आलं होतं, त्यानंतर मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला होता आणि त्या व्हिडिओत मनोरमा खेडकर यांच्या हातात बंदूक होती आणि त्याच वेळेस जी आत्ताची गाडी आहे ना, जी लँड क्रुझर, त्याच वेळेस तीच गाडी तिथं पण होती. आणि हे प्रकरण घडलेलं पौड भागात. तिथं काही त्या खेडकरांची जमीन आहे असं सांगितलं जातं. तिथं त्या अजून काहीतरी जमीन पाहिलं आणि ते शेतकऱ्यांसोबत काहीतरी त्यांची चर्चा चालू होती. आणि त्याच वेळेस
मनोरमा खेडकर आणि ते दिलीप खेडकर पण होते असं सांगितलं जाते. आणि मनोरमा खेडकर यांनी अचानक बंदूक काढली आणि हवेत फायरिंग केली. हवेत फायरिंग केल्यानंतर हे प्रकरण काही दिवस म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांनी गुन्हा बिना दाखल केला, पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती. मग जेव्हा पूजा खेडकरचं प्रकरण उघडकीस आलं आणि खेडकर कुटुंबांचे एक एक प्रताप समोर यायला लागले, तेव्हा मग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आणि त्यानंतर मग पूजा खेडकरवर पण दिल्लीत गुन्हा दाखल झाला होता. UPSC मार्फत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आणि त्याच दरम्यान पोलीस त्यांची एक ऑडी गाडी आहे, त्या संदर्भातील जे दंड आहे त्याचं चलन द्यायला खेडकरांच्या त्या बानेरच्याच घरी गेलते. आणि तिथे गेल्यावर सुद्धा मनोरमा खेडकरांनी पोलीस आणि मीडियाला अरेरावी केली होती. हा. आणि तेव्हा सुद्धा पोलिसांनी मनोरमा खेडकरांनी हुसकावून लावलेलं. मग त्यानंतर काही दिवसानंतर पोलिसांनी याच प्रकरणात, शेतकऱ्यांच्या प्रकरणात, मनोरमा खेडकर यांना महाडच्या पाचाडमधनं एका लॉजमधनं अटक केली होती. आणि त्या ठिकाणी मनोरमा खेडकर इंदुबाई नावानं राहत होत्या. अच्छा. हा. रात्री 3:30 वाजता पोलिसांनी अटक केली होती मनोरमा खेडकरांना. आणि मग काही दिवस कोर्टात हा वाद चालला आणि मनोरमा खेडकर यांना जामीन मिळाला. आणि त्याच प्रकरणात दिलीप खेडकर यांनी अटकपूर्व जामीन करून घेतला होता. अच्छा. म्हणजे आता याच्यामधून एक दिसतं की खेडकर कुटुंबीय खोडकरपणा करतात आणि पोलिसांना चकवा देऊन पलायन करतात. खरं तर आता याच्यामध्ये एक अशी शंका निर्माण होतीये की ह्यांना कोण बरं सपोर्ट करत असावं, किंवा पोलिसांच्या टीप कोण देतं. म्हणजे पोलिसांना टीप दिल्या जातात की बाबा गुन्हेगार इथे आहे किंवा आरोपी इथे आहे, पण याच्यामध्ये असं दिसून येतं की खेडकरांना टीप लागते की पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे किंवा आता पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकतात. मग याच्यामध्ये म्हणजे तू आता रिपोर्टिंग करतोस, पुण्यात असतोस, पोलिसांशी तुझं संभाषण होतं, संवाद असतो, नेमकं मग याच्यामध्ये काय लिकेजेस आहेत त्याबद्दल काय? आता हेच बघ की जेव्हा पूजा खेडकरवर दिल्लीत गुन्हा दाखल झाला तेव्हा ती पूजा खेडकर वाशिमला एका पदावर काम करत होती. मग पूजा खेडकरला जे UPSCचं ट्रेनिंग होतं मसुरीला, IAS झालेल्या लोकांचं मसुरीला ट्रेनिंग होतं, तिला तिथं बोलवण्यात आलं. मग त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता, तिला तिथं बोलवलं होतं. मग पूजा खेडकर वाशिमवरनं मसुरीला निघाली होती. आणि संभाजीनगरच्या आसपास आल्यावर अचानक पूजा खेडकर गायब झाली असं सांगितलं जातं की पूजा खेडकर तिथून दिल्लीला गेली आणि दिल्लीतनं थेट दुबईला गेली. अच्छा. पण याबाबत कुठे कल्पना नाही अजून. आणि त्यानंतर पूजा खेडकर आता कुठे? पूजा खेडकर आता भारतातच आहे. पण त्यानंतर असं झालं की ती गायब झाली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर. मग त्यानंतर बऱ्याच एक प्रकरण समोर यायला लागली, बोगस बनावट कागदपत्र हे ते. आणि मग झालं, मग हे प्रकरण पूजा खेडकर त्याचा गुन्हा दाखल झाला, त्यामुळे ते पटियाला हाऊस दिल्लीतलं जे न्यायालय तिथं अंतरिम जामिनासाठी म्हणजे अर्ज केला होता. पण तो पटियाला हाऊस न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर असं झालं की आता अटकपूर्व जामीन फेटाळाय म्हणल्यावर पूजा खेडकर मग दिल्ली उच्च न्यायालयात गेली. आणि त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला अंतरिम जामीन मंजूर केला. त्यामुळं जो टाइम पिरियड होता काहीतर 19 जुलैला पूजा खेडकरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. बरोबर. आणि तिला काहीतर 12 ऑगस्ट म्हणजे 19 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान पोलिसांना पूजा खेडकर कुठंच सापडली नाही. म्हणजे काय तू आता सांगतोय जसं की पूजा खेडकर या वाशिम वरून निघाल्या, त्या संभाजीनगर पर्यंत आल्या आणि तिथून गायब झाल्या. म्हणजे तिथे ब्लॅक होल असावा असं मला वाटतं, कारण तिथून थेट ते ब्लॅक होल दुबईत निघालं. म्हणजे निघाला आता ते दुबईत म्हणते, ते दुबईत निघाला म्हणजे कुठे अजून शंका आहे. किंवा आता ह्यांचं कुटुंब किती हुशार आहे असं बघा की त्यांना सगळं माहित आहे कसं लपायचं एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर. तेव्हापासून पूजा खेडकर आजपर्यंत फक्त काही मीडिया चॅनलला तिनं मुलाखती दिल्या, अंतरिम जामीन मिळाला.
पण परंतु त्यानंतर ती कुणालाही दिसून आली नव्हती किंवा पोलिसांना सुद्धा ती हाताला लागली नव्हती. आता त्याच प्रकरणात जेव्हा पूजा खेडकर जेव्हा पुण्यात होती, जेव्हा सगळं प्रकरण समोर आलं, पूजा खेडकरांनी तत्कालीन हे जे आधीचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्यावर आरोप केले, छळवणुकीचे आरोप केले होते. आता त्याच प्रकरणात पुणे पोलिसांनी पूजा खेडकरला चौकशीला हजर राहावा म्हणून समन्स पाठवले होते. मग ते व्हॉट्सअपच्या द्वारे, मेसेजच्या द्वारे आणि कॉलद्वारे त्यांनी समन्स पाठवले, पण पूजा खेडकरने कुठेही त्यांना रिस्पॉन्स दिला नव्हता. म्हणजे तेव्हा सुद्धा पोलिसांना धुडकून लावल्यासारखंच एक प्रकारे केलं होतं त्यांनी. म्हणजे पोलिसांना असं ते हलक्यातच घेतात असं एक प्रकारे दिसते त्यांच्या. आणि पोलिसही त्यांना तेवढं म्हणजे सॉफ्ट कॉर्नर करतायत किंवा पोलिसही एखाद्या गुन्हेगाराच्या बाबतीत किंवा आरोपीच्या बाबतीत जेव्हा जेवढी कडक भूमिका घ्यायला पाहिजे तेवढी ते घेत नाहीत असं दिसून येतं एक प्रकारे. आणि मग ही नरमाईची भूमिका काय आहे, म्हणजे का कुठे लिकेजेस आहेत? म्हणजे आता एक वाचनात आलं होतं किंवा एक वृत्त आलं होतं की खेडकरांचे राजकीय हितसंबंध आहेत. हितसंबंध त्यांचे भरपूर आहेत तसे राजकीय, पण ते कधी उघड झाले नाही. स्वतः खेडकर निवडणूक ते लोकसभा 2024 ला ते लढलेले पण आहेत. आणि त्यांचे जे पूजा खेडकरचे जे काका आहेत त्यांचे सुद्धा काही पक्षाशी संबंध आहेत असं बोललं जातं. परंतु आता हे म्हणजे ते पूजा खेडकरचे काकांचंच घेऊ आपण. त्यांचं नाव माणिक खेडकर आहे. बर. आणि 2021 साली माणिक खेडकर त्यांचा चुलत भाऊ, त्याचं नाव माहित नाही, FIR मध्ये नाव नाही त्यांचं, आणि ऋषिकेश खेडकर आणि अजून काही जण त्यांच्यावर 2021 साली एक गुन्हा दाखल झाला होता. बर. कशा संदर्भात होता तो गुन्हा? होता गुन्हा हा होता की खुनाचा प्रयत्न, कट रचने आणि आर्म ऍक्ट यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता हे खरं तर हे गंभीर गुन्हे आहेत. हे काय हे नाहीत किंवा अटकपूर्व जामीन मिळेल असे गुन्हे नाहीत हे. पण त्यांच्या विरोधात वॉरंट निघालं, पण पोलिसांनी 2021 ते आता चालू 2025 सप्टेंबर अजूनही पोलिसांनी त्यांना अटक केली नाही किंवा त्यांना हजर करून किंवा त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं नाही. हे कुठं तर आता खूप काय, तो एक प्रकरण झालं. पूजा खेडकरचं एक प्रकरण झालं की तिला पोलिसांनी इतके दिवस अटक केली नाही किंवा अजूनही ती UPSC समोर तिला चौकशीसाठी बोलवलं होतं पण ती हजर झाली नाही. आणि आताचं हे प्रकरण की मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर ह्या प्रकरणानंतर गायब झाले आहेत. त्यांनी कुठे UPI पेमेंट केल्याचं आढळलं नाही किंवा ऑनलाईन त्यांचा फोन कॉल चालू आहे हे सुद्धा पोलिसांना सापडलं नाही. 4 दिवस झालं एक प्रकारे पोलिसांच्या हाती तुरीत देऊन म्हणजे पोलिसांसमोरून ते पलायन केले असं झाले त्यांनी. म्हणजे धूम सिनेमा जेव्हा आला होता त्यावेळेस तो जॉनी अब्राहम असा बाईकवर येतो, तो अभिषेक बच्चन जो पोलिसाच्या भूमिकेत आहे त्याला सांगतो की आज आम्ही इथे म्हणजे चोरी करतोय, आणि मग तिथे जाईपर्यंत तो जॉनी अब्राहम असा त्या अभिषेक बच्चनकडे बघून निघून जायचा. त्या पद्धतीनेच आहे की काय असं वाटायला लागलं की जसं जेणेकरून म्हणजे खेडकर दाम्पत्य खोडकरपणा करतं, पोलीस त्यांच्या घरी जातात आणि पोलीस त्यांना अटक नाही करत आणि ते खेडकर काही मिनिटात किंवा पुढच्या काही तासात गायब होतात. म्हणजे हे एखाद्या सिनेमाच्या स्टोरी सारखंच आहे. म्हणजे इथे पोलिसांना ते हिप्नोटाईज करतायत की काय असा संशय आता निर्माण होतोय. तर सध्या आता एक आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊ की आता ह्या प्रकरणाच्या पुढची म्हणजे जसं की आता हे नवीन जे प्रकरण आलं त्या एका हेल्परला त्यांनी पोलीस ठेवलं आणि पोलिसांनी त्याची सुटका करून घेतली. आता याच्यावर पोलिसांनी आतापर्यंत काय काय कारवाई केली किंवा काय काय ऍक्शन घेतले? तर त्या दिवशी रबाळे पोलीस आणि चतुर्शृंगी पोलिसांनी पहिल्यांदा ते मनोरमा खेडकर गेले होते तेव्हा ते आता ते प्रकरण सांगितलंय तेव्हा एकदा गेले ते, आणि त्यानंतर 2-3 एक वेळेस गेले, त्यानंतर एकदा गेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या घरातला जो कर्मचारी त्याला काहीतरी ताब्यात घेतल्याचं बोललं जाते चौकशीसाठी. आणि आज आहे बुधवार, तर आज सुद्धा पोलीस त्यांच्या घरी गेले होते आणि पोलिसांनी काहीतरी तपास केलाय, पण आज तपास केलाय पण त्यांच्या हातात काय लागले हे कळालं नाही खरं तर. अजूनही ते
खरं तर प्रश्नच आहे की आता त्यांना पोलिसांना मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर सापडतील का, आणि तोपर्यंत ते अटकपूर्व समजा न्यायालयाने मिळत दिला तर ते अर्थात पोलिसांची भूमिका कुठेतरी संशयास्पद वाटते. अच्छा, नक्कीच. नाही, आता या प्रकरणात अजून की पुढे काय अपडेट येणार हे तर आपल्याला पाहावं लागेलच. तर अक्षयने सांगितल्याप्रमाणे की हे जे प्रकरण आहे हे जितक्या म्हणजे एखाद्या सिनेमासारखं आहे, रंजक आहे, की बाबा कुणीतरी बोगस IAS होतं, मग बोगस IAS झाल्यानंतर जेव्हा उघडकीस येतं मग त्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा एक क्रिमिनल बॅकग्राऊंडच समोर येतो. आणि या सगळ्यामध्ये असं दिसतं की पोलिसांची कुठेतरी एक बोटचेपी भूमिका आहे किंवा एक सॉफ्ट कॉर्नर दिला जातोय. त्यामुळे आता ह्या प्रकरणात आता आणखी एक कारनामा त्यांचा समोर आलाय, पण त्या कारनाम्यांमध्येही खेडकर कुटुंबीय हे अतिशय सफाईपणे सुटून गेलं. पोलिसांच्या समोरून ते निघून गेलं, पण पोलीस त्यांच्यावर काही ऍक्शन घेऊ शकले नाही. त्यामुळे आता जेव्हा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, त्यावर आता त्याला किमान त्या प्रश्नचिन्हाला उत्तर म्हणून जरी खेडकर कुटुंबावर कारवाई होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. तुर्तास इतकंच. अशाच चर्चा किंवा अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.